महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत। बंडखोरांचं बंड थंड करण्यात राजकीय पक्षांना यश येणार का याकडे लक्ष। मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी। तिकीट न मिळाल्यानं 35 जणांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज। सूत्रांची माहिती, बंडखोरी केलेल्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू। ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार। एकाच मंचावरून ठाकरे बंधू विरोधकांचा घेणार समाचार। 5 जानेवारीपासून संयुक्त सभांद्वारे ठाकरेंचा महायुती विरोधात एल्गार। रविवारी ठाकरे बंधूंचा निवडणूक जाहीरनामा। ठाकरेंचा जाहीरनामा येणार। मुंबईकरांना काय आश्वासन देणार? ठाकरेंच्या जाहीरनाम्याबाबत मुंबईकरांना उत्सुकता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या उमेदवारांसाठी आज शिवसेना भवनात शिबिर। उद्धव ठाकरे, आदित्य आणि अमित ठाकरे मार्गदर्शन करणार। ठाण्यातील बंडखोरी शमवण्यासाठी शिंदेंच्या घरी भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक। बंडोबांची समजूत काढण्यासाठी या बैठकीत चर्चा। रविवारी ठाकरे बंधूंचा निवडणूक जाहीरनामा। ठाकरेंचा जाहीरनामा येणार। मुंबईकरांना काय आश्वासन देणार याकडे लक्ष। महापालिका निवडणूक मतदानाआधीच महायुतीचा गुलाल। भाजपचे सर्वाधिक 11 उमेदवार बिनविरोध। शिंदेंचे 6 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी। मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटणार। वरळी डोम इथं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा। युतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरील आरोपांची निवडणूक आयोगाकडून दखल। महापालिका आयुक्तांकडून मागवला अहवाल। अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप। अनगर नगराध्यक्षपदाचा वाद पुन्हा पेटला। प्राजक्ता पाटलांचं नगराध्यक्षपद रद्द करण्यासाठी उज्ज्वला थिटेंची जिल्हा न्यायालयामध्ये याचिका। शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप।